नमस्कार. आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आता आपण आहोत खारपाडा टोल नाका या ठिकाणी. आपण पाहू शकतोय की भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचा भव्य असा बोर्ड इथं लागलेला आहे आणि खारपाडा इथे टोल सुरू झालेला आहे. आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी जेव्हा मुंबईमध्ये असू देत किंवा गावाच्या ठिकाणी असू दे, साधं शौचालय जरी ओपन केलं असेल तर त्या ठिकाणी नेत्यांचे फोटोग्राफ्स असतात की यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून यांच्यातर्फे हा काम करण्यात आलेला आहे. मग आता आम्हाला हेच सांगायचं आहे की जसं पोपेटताईंचं रश्मीताईंचं जसं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचं नाव होण्यासाठी नाव त्या एअरपोर्टला लागण्यासाठी का, कारण की त्या लोकप्रतिनिधींनी लोकनेत्यांनी तसं कार्य त्या टाइमला केलं होतं. मी आताच्या सध्याच्या घडामोडीमध्ये जे पक्षांतर सुरू आहे आणि त्याला कुठेतरी सोडून एक समाजकारणाकडे पण बघा. तुम्ही लोकप्रतिनिधींना विनंती असणार आहे की जर कोकणवासियांना जर चांगला रस्ता दिलात, कोकणवासियांना हा जर टोल मुक्त रस्ता दिला तर खरंच सांगतोय की ज्या ज्या जिल्ह्यातले जेवढे लोकप्रतिनिधी असतील त्यांचे पोस्टर लावून देखील म्हणजे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून झालं आणि त्यांचं नाव लागावं याच्यासाठी देखील आम्ही आंदोलन उपोषण करू. कारण की तुम्ही हे कार्य कोकणसाठी करताय, कोकणाचा रस्ता व्यवस्थित होण्यासाठी करताय, तर खरंच येत्या काळामध्ये तुमचं देखील नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल की बाबा या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या काळामध्ये असं कार्य केलं आणि कोकणवासियांना खरोखर न्याय दिला. जेणेकरून की जी नावं आता लोकप्रतिनिधींची शौचालय असू दे किंवा मुटारी असू दे या ठिकाणी लागतात, त्या पानपोईंच्या ठिकाणी न लागता अशा ठिकाणी भव्य असं नाव त्यांच्या पोर्टल की यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या नावाने टप्प्याटप्प्याने जरी महामार्गाचं नाव जरी देण्यात आलं ना तरी आपण त्याला तुम्हाला काय वाटतंय स्वागतच करूयात ना. मग अशा पद्धतीने आपण त्यांना विनंती करतोय की कृपया हा विषय आमच्या याच्यानी सुटणार नाहीये. सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलन उपोषण करून नंतर तो विषय अधिवेशनामध्ये मांडा आणि याचं स्वागत घ्या. लोक हसतात असं येतील की हो आमच्या नेत्यांनी आमच्यासाठी महामार्ग चांगला केला आणि तो टोल मुक्त केला, म्हणून याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या ही विनंती. नक्कीच आम्ही दिबा पाटील साहेबांचं जसं नाव लागण्यासाठी अट्टास करतो, नक्कीच तुमचं नाव लागण्यासाठी आम्ही अट्टास करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती?